सप्तमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोते द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती। स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी। हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी। प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले। कुमार्ग वर्तियांची आणिले, सन्मार्गावरी दयांनी। त्यांची आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी। बहुत करोनी खटपटी, बुवांची शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यांत पारंगत। भाषणे श्रोत यांचे चित्त, आकर्षुनी घेती ते। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी। करती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात। कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते। त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन। तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त। सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार। ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तया वेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण। काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींची। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार। ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती। पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे। हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांची। लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता येते, आणि करिता याची भक्ती। तरी हा भ्रम तुम्हांप्रती, पडला असे सत्यची। पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण। वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी। विकल्प पातला मनी, स्वामींची तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन। जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवांची, लोटली काही निशी। एक स्वप्न तयांची, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य। महाविषारी त्यांतुनी एक, दंश आपणा करीतसे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी। बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे।
जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांची, त्यांनी धरोनी बुवांची सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांची सांगती समस्त, म्हणती यांत काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांची खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांची, काय म्हणोनी भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यांतुनी मुक्ते निवडुनी सुंदर, त्यांचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमध्याय गोडः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातला अहंकार दूर होऊन त्याच्या मनातील भगवंतावरची निष्ठा, भक्ती व प्रेम वाढेल. चला तर आपण या अध्यायाचे मराठी सारांश कथन करूया. अध्याय 7. ब्रह्मपद नाही सोपे. अक्कलकोटचे राजे मालोजीराव भोसले हे मोठे धार्मिक वृत्तीचे. त्यांची स्वामी समर्थांवर मोठी निष्ठा. त्यांना वेदांतील ज्ञान जाणून घेण्यात मोठी रुची होती. या आपल्या आवडीखातर त्यांनी एकदा मुंबईच्या प्राकृत भाषेत वेदांवर बोलणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना अक्कलकोटास मोठ्या सन्मानाने बोलावून घेतले. त्यांची प्रवचने आयोजित केली. त्यांच्या त्या लालित्यपूर्ण विद्वत्ता प्रचूर भाषणाने लोक अत्यंत प्रभावित झाले. मालोजी राजे तर त्यांच्यावर विशेष प्रसन्न झाले. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे जेव्हा स्वामींच्या दर्शनास आले तेव्हा त्यांना सकृत दर्शनी स्वामी हे काहीसे वेड्यासारखेच वाटले. त्यांच्या संकल्पनेच्या चौकटीत न बसल्याने त्यांनी स्वामी हे वेडे संन्यासी आहेत असे मत व्यक्त केले. त्यांनी लोकांनाही या वेड्याच्या नादी लागू नका असाही सल्ला दिला. त्यांच्या मनात स्वामींच्या श्रेष्ठत्वाबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना आपल्या अंगावर असंख्य विंचू आहेत, ते आपल्याला दंश करीत आहेत असे स्वप्न पडले. त्याने ते घाबरले व ओरडत उठले. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी बुवा हे स्वामींकडे गेले असता स्वामी त्यांना पाहून हसत म्हणाले, काय हो बुवा, विंचू पाहून इतके घाबरलात का? ओहो, ब्रह्मपदावर पोहोचायचं हे काही सोपं नाही. त्यासाठी आधी ते आतबाहेर भरलेले आणि सर्वांच्या सामावलेले ब्रह्म हे कळावे लागते. त्याचा बोध व्हावा लागतो. स्वामींचे अंतर्ज्ञान आणि बोध याने विष्णुबुवांनी स्वामींचे पाय धरल्यावरच पुढे त्यांना स्वामी कृपेनेच ब्रह्मपदी लीन होण्याचा अनुभव घेता आला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.